सर, अजून काहीच बोलत नाहीये तो. तोंड उघडेल असं वाटतही नाही. पोलीस चौकीत पहिल्यांदा आला असेल तो. त्याला माहित नाही आपल्याला पण बोलतं करता येतं. त्याचा पाहुणचार वाढवा. आज दिवसभर त्याला चौकीतच ठेवा. बसवून ठेवा त्याला. त्याच्या मॅडमचाही कॉल आला होता. काही बोलला का विचारत होते. धनंजय सरदेसाईंचा खास माणूस आहे ना तो. खास ट्रीटमेंट द्या त्याला. यस सर. डोंट वरी राणी, तिवारी काही बोलला नाही ना. काही भरोसा नाही रे. अजय ठाकूर आहे समोर. अजय ठाकूरने त्याला बोलतं केलं तर. विकी, तो अजय ठाकूर चौकशीसाठी घरी आला. त्यांनी नोकरांकडे चौकशी केली, ऑफिसमध्ये चौकशी केली. धनंजयची प्रत्येक डिटेल त्यांनी काढली. मी तुला सांगते ना, त्याची प्रत्येकावर, धनंजयच्या प्रत्येक माणसावर बारीक नजर आहे. बट आय एम शुअर तिवारी जर काही बोलला नाही ना, तर तो आपल्यापर्यंत नाही पोहोचू. कधीच नाही. आणि तिवारी बोलला तर आपण पैसे दिलेत त्याला. पैसा महत्वाचा की लाईफ? ऑब्व्हियसली लाईफ. आणि ही लाईफ तुरुंगात जाणार आहे असं सांगितलं तर काय सिलेक्ट करशील? पैसा की लाईफ? लाईफ. भीतीने तिवारी पण हाच डिसिजन घेईल आणि काहीतरी बोलेल. त्यामुळे जोपर्यंत तिवारी परत येत नाही तोपर्यंत काहीच सांगता येत. तिवारी परत येईल आणि जर तो पोलिसांसमोर काही बोलला ना, तर मी त्याला सोडणार नाही. तू त्याला सोडणार नाहीस. त्याचं काहीतरी बिघडवायला तू तरी बाहेर असला पाहिजेस. तिवारीने कन्फेस केलं ना तर आपण सगळेच अडकणार आहोत. त्यात ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांपर्यंत पोहोचलं ना तर व्हॉट? इम्पॉसिबल आहे ते फुटेज ऑलरेडी डिलीट केलंय. हो, ते माहितीये मला. पण सीसीटीव्ही फुटेज हे कधीही रिकव्हर करता येतं. फक्त ते अजय ठाकूरच्या हाती लागता कामा नये याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि एक सांगू, तू त्या अजय ठाकूरचं बिलकुल टेन्शन घेऊ नकोस. माझ्याकडे एक सोल्युशन आहे. आपण अजय ठाकूरला ऑफर देऊया, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मूर्ख आहेस का? पाहिलंयस ना तू अजय ठाकूरकडे? तुला वाटतो तसा आहे तो?
हां, इन्स्पेक्टर साहेब येतील, आले की मला कळवा. नमस्कार. मॅडमना भेटायला आलोय. एक मिनिट सर, मी मॅडमना कळवतो. काय झालं? मॅडम फोन घेत नाहीत, कदाचित बिझी असतील. मला सांगितलं होतं मॅडमने तुम्ही येणार आहात म्हणून, आणि आल्यानंतर कॉल करायलाही सांगितलं होता. पण आता ते फोन घेत नाहीत म्हणजे बिझी असणार. मला सांग, गेल्या काही दिवसात तिथे कोण कोण आलं होतं? ते हॅलो मॅडम. सर आले का? हो मॅडम आलेत. त्यांना आतमध्ये पाठवून द्या. हो ठीक आहे. Feels good. सर, मॅडम तुम्हाला आतमध्ये बोला. शरद, या ना साहेब. साहेब, तुम्हाला माझं नाव लक्षात आहे? मॅडम कुठे? त्यांच्या रूम मध्ये. बोलाव त्यांना. हो, तुम्ही बसा ना साहेब. नाही, मी बाहेर थांबतो. Come on. What do you think? Yeah. Watch out. मॅडम, आत येऊ? येस. मॅडम, इन्स्पेक्टर आलेत. आलेच. त्यांना चहा कॉफी विचार. हो. आणि ऐक, या 2 गोष्टी घेऊन जा. तुम्ही तिला सांगितलं नाही आहेत का तुम्ही इथे आहात म्हणून?